सिक्वेन्स दिलेला आहे त्यांना आम्ही खुर्ची घेऊन या चव्हाण सर तुम्हाला खुर्च्या आहे का इकडे इकडे दोन खुर्च्या बरं वाटतं जरा सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. नसला तरी तो इतरांना आपल्याकडे समोहित करून आपलेसे करतो आणि Respect principal, teachers and all my dear friends. My name is Karthik. Today is 5th September and we are celebrating Teachers Day. All friends, I wish you अखंड जळतं ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी अखंड जळतं जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतं जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच शिक्षक आपले खरे मार्गदर्शक आणि the second president of India. A good teacher is like a candle. Teacher make our future bright. We should always respect our teacher. Thank you. जय हिंद जय. प्रत्येकाच्या शिक्षकाचे स्थान साधारण आहे. देवतांपेक्षाही श्रेष्ठ असे कोण असेल तर ते जीवनाचा मार्ग दाखविला. ज्ञानाचा प्रकाश देणार दिवा अखंड जळतो. ज्ञानाचा प्रकाश देणार दिवा. आज 5 सप्टेंबर म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत अशी माझी नम्र विनंती. शिक्षक आपण आहात म्हणून आमचे स्वप्न फुलतात, आमचे पंख बळकट होतात आणि समाज उज्ज्वल होतो. शिक्षक आणि शिष्य यांच्यामध्ये अशा ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना वंदन करून मी माझे 2 शब्द आपल्या समोर सादर करते. जगण्यातून जीवन घडवणारे, शब्दांनी ज्ञान वाढवणारे, जगण्यातून जीवन घडवणारे, सत्याचा मार्ग दाखवणारे, प्रामाणिकपणाची शिकवण देणारे, सत्याचा मार्ग दाखवणारे, प्रामाणिकपणाची शिकवण देणारे, आयुष्यभर पुरेल अशी ज्ञानाची शिदोरी देणारे. जीवन हे ईश्वराचे देणं आहे पण जगणे ही शिक्षकांची भेट आहे. फक्त एक पेन, एक खडू, एक फळा, एक कागद वापरून जगाच्या कानाकोपऱ्यातील ज्ञान क्षणात आमच्या समोर मांडणाऱ्या माझ्या सर्व गुण आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करत आहोत. त्यामुळे सर्व गुरुजन जिजती विचारचंदन अशा समस्त गुरुजनांना त्रिवार वंदन. सर्वांना बलिहारी गुरु आपने गोविंद दिए बताए कबीरा, गोविंद दिए बता करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून विद्यालयाचे प्रमुख असणारे आदरणीय गोसावी सर यांना मी विनंती करतो की आदरणीय गायकवाड सरांची लाडकी कन्या एवढं मोठं सत्कार तुम्ही केलाय आणि ते करण्याची मनामध्ये इच्छा गायकवाड सरांची झाली आणि मग गायकवाड सरांच्या पुढे सत्कार आपण नाही करायचं, मग कोणी करायचं?
शिक्षकाची जी काय कर्तव्य आहे, त्यांचे जे काम आहे ते कशा प्रकारचं असतं त्याचा अनुभव दाखवण्याचे काम आपले शिक्षक करत असतात. ज्ञानदानाचे पवित्र काम मनापासून करावे. लहान मुलांचे मन सदा सर्वदा राखावे. सरस्वतीच्या मंदिरात ज्ञानदान करतो अध्यापक, विद्यार्थी उत्तरे देतो समर्पक. शालेय कामकाज सांभाळतो मुख्याध्यापक. ज्ञान मंदिरात जाऊ